कसे आहात मित्रांनो तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल। तर आज मी तुमच्यासाठी एक हेअर कटिंगचा व्हिडिओ आणलेला आहे। माझ्या मुलीची मी हेअर कटिंग करणार आहे स्टेप विथ लेअर। तर घरातच क्लिप, कैची आणि कंगवा घेऊन मी तिची हेअर कटिंग करणार आहे। तर तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हेअर कटिंग कशी करायची स्टेप विथ लेअर। तुम्ही स्वतः देखील तुमच्या स्वतःची हेअर कटिंग करू शकता। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात आधी मी बरोबर मधनं भांग पाडून घेतलाय मैत्रिणींनो। केस ओली असेल ना तर सगळ्यात छान हेअर कट होतो। तर तिने केस नुकतेच धुतलेली होती, त्यामुळे मला हेअर कटिंग करायला खूप सोपं जात होतं। मधून मी व्यवस्थित भांग पाडला, त्यानंतर कानापासून मध्ये बघा व्यवस्थित दिसतं ना तुम्हाला, बरोबर सरळ लाईन मारून घेतली, म्हणजेच बरोबर भांग पाडून घेतला आणि तो क्लिपनी सिक्युअर केला, जेणेकरून ती केस मध्ये येणार नाही। आणि मग त्यानंतर मी बरोबर राईट साइडला पण व्यवस्थित सरळ लाईन करून घेतली, भांग पाडून घेतला आणि ती देखील केस क्लिपने सिक्युअर करून घेतली। तर हा स्टेप विथ लेअर आहे। ह्याचे आपण 3 पार्ट करणार आहोत, 3 राईटला आणि 3 लेफ्टला, असे आपण 6 पार्ट करणार आहोत। आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला सॅलॉन मध्ये जाऊन 500, 1000, 1500 पैसे खर्च करायची गरज नाहीये। तुम्ही घरातच हा हेअर कट करू शकता। तो खूपच सोप्या पद्धतीचा हेअर कट आहे। तुम्ही स्वतः करू शकता, घरातल्या रिलेटिव्हचा, मित्रमैत्रिणींचा देखील करू शकता। तर हा बघा अशा प्रकारे झालेला आहे। बरोबर दुसरा देखील मी क्लिप सिक्युअर केलाय। त्यानंतर आपण तिसरे बरोबर परत हा मधला भांग खालपर्यंत घेणार आहोत आणि जो तिसरी लाईन ती घेणार आहे आपण, ती बरोबर कानाच्या मागून घेणार आहोत आणि मग खालची केस खाली सोडणार आहे। तर ती देखील आपण भांग कसा पाडायचा तो देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। तर केस तिची लेंथ खूप मोठी आहे मैत्रिणींनो, त्यामुळे थोडं कटिंग करायला थोडंसं वेळ पण लागला आणि थोडा त्रास देखील झाला। पण हे बघा अशा प्रकारे हा तिसरा कानाच्या बरोबर मागच्या बाजूने, हा कानाच्या पुढच्या बाजूला आलाय आणि मागचा जो मधला पोर्शन आहे तो कानाच्या मागे गेलेला आहे। तर तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला ना मैत्रिणींनो, तर तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल। खूपच सोपी हेअर कट आहे हा, खूप लगेच आणि खूप सुंदर लुक येतो। मी तुम्हाला त्याचे फोटोज देखील दाखवेल। केस वाळल्यानंतर एवढा सुंदर वाटत होता, सगळ्यांना हेअर कट खूप आवडला। मला देखील असं वाटायला लागलंय की मी देखील माझा हेअर कट असाच करावा। तर तुम्ही जर हा हेअर कट केला ना तर तुम्ही नक्कीच माझं नाव घ्याल। तर हे बघा अशा प्रकारे 4 म्हणजे प्लसची साइन झालेली आहे ही। आणि आता आपण सगळ्यात खालच्या केसांवर काम करणार आहोत। तर तुम्ही माझं नाव नक्कीच काढाल की खूप सुंदर हेअर कट मी तुम्हाला दाखवलेला आहे। स्टेप तर स्टेप पण येतील आणि लेअर तर लेअर पण येतील, आणि ते पण घरातच 0 पैशामध्ये, घरातल्या घरात तुम्ही तुमचा हेअर कट करू शकता। अशा प्रकारे आता आपण खालच्या केसांवर काम करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता केसांची लेंथ किती मोठी आहे, पण तिचे केस 2 तोंडी झालेले, म्हणजे असे त्याला तोंड काय म्हणतात, 2 मुहे बाल म्हणतात ना, फाटे फुटणं म्हणतात ना, त्या प्रकारे झालेले। तर आता ते सगळ्यात खालचे बघा, मी तुम्हाला खूप मुश्किलने हा स्टँडला लावून मोबाईल मी काम केलं होतं, कारण की मोबाईल पकडायला कोणीच नव्हतं। तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की मी कालची किती लेंथ कापली आहे। ही फक्त आपण लेंथ कापली आहे कारण जिथे जिथे मला त्याचे फाटे फुटलेले दिसत होते, आधी मी ते कापून घेतले। त्यानंतर केस पुढे घेऊन जी खालची केस, लहान केस खाली जात होती ती सोडून दिली आणि मग मोठी केसांना बरोबर शेप दिला। आता आपण सगळ्यात पुढे आलेलो आहे आणि पुढे आपण क्लिप काढून ते व्यवस्थित विंचरले। आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी इकडे रबर बांधलेला आहे। मी रबर न बांधता हेअर कट करते, पण तुम्हाला समजावं ह्यासाठी मी रबर बांधलंय। आणि बरोबर हनुवटीच्या खाली घेऊन केस कटिंग करायची आहेत। बघा एवढी केस मी कापली आणि हनुवटीच्या खालच्या भागाने, हनुवटीच्या एवढीच आम्ही केस कापल्यानंतर टकटक करून त्याला खाचे मारून घेतले, जेणेकरून केसांची जी ग्रोथ असते ती पण व्यवस्थित होते आणि त्याला असे भरगच्च दिसतात। तर मित्रांनो बघा अशा प्रकारे झालेले आहेत केस। तुम्हाला त्याचे वेगळाच लुक दिसणार आहेत असे हेअर कट केल्यामुळे। खूप छान लेअर आलेले आहेत। नंतर मी पुढच्या केसांना क्लिप लावून घेतला। आता आपण मधल्या केसांवर काम करणार आहोत, त्यामुळे मी मधले दोन्ही क्लिप काढून घेतले आणि ते देखील केस विंचरून घेतले। आता इथे देखील मी रबर लावणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की रबर लावून आपण स्वतःचे केस कसे स्वतः कट करू शकतो। मी आता तोच रबर काढून मध्ये लावलेला आहे आणि जो सगळ्यात पहिले आपण केस कापले ते आणि हे
बरोबर माप घेऊन त्याच्यापेक्षा खाली जायचंय आपण. सेम कापायचे नाही, थोडेसे खाली जायचेत, कारण मला मधल्या पोर्शनची लेंथ कमी करायची नाहीये. त्यामुळे ते थोडेसे खाली घेतले आणि जे खालचा पोर्शन आहे तो आपण कट केला. आणि अशा प्रकारे मी तो पोर्शन कट केला. जे हनुवटीला आधीचे आपण जो पहिला पार्ट कापलेला तो हनुवटीपर्यंत होता आणि दुसरा पार्ट जो आहे तो छातीपर्यंत आहे. म्हणजे असा फरक पाहिजे जो आपण केस कटिंग करतो. त्यानंतर मी कैचीने टक 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 करून त्याचे हे मोकळे करून घेतले आणि मग त्यानंतर हे सोडून दिले. अजून केस ओली आहेत त्यामुळे तुम्हाला शेप दिसणार नाही. आणि माझ्याकडे आज ड्रायर खराब झालंय त्यामुळे मी तुम्हाला ड्राय करून नाही दाखवू शकत, पण केस वाळल्यानंतर मी जो फोटो काढलाय तो तुम्हाला मी या व्हिडिओतनं नक्कीच दाखवेल. तर हे बघा पुढचा पोर्शन किती सुंदर दिसत होता आणि माझ्या मुलीला हा हेअरकट खूप आवडला. तिच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी पण विचारत होत्या की किती सुंदर हेअरकट केला आणि किती सुंदर हेअरकट झालाय. तर अशा प्रकारे हा हेअरकट झालेला आहे. ड्रायर नसल्यामुळे मी असंच वाळवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला देखील दाखवण्याचा प्रयत्न करते की बघा किती सुंदर वाटतोय हा हेअरकट. अशा प्रकारे क्लिप लावला तरी हा हेअरकट खूपच छान दिसतो. तर तुम्हाला हा हेअरकट कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बघा किती सुंदर, किती बाउन्सी लुक आलाय. ऍक्च्युली तिचे खाली केस आहेत ना खूपच पातळ झाले होते आणि त्याला फाटे देखील फुटले होते. तर अशामुळे थोडासा एक लुक पण चेंज झाला. हेअरकट पण खूप छान झाला, तिला देखील आवडला आणि फाटे फुटलेले मी काढून टाकले. त्यानंतर हे बघा मी क्लिप लावला आणि मग नंतर केस ड्राय झाल्याच्या नंतर तुमच्यासाठी फोटो काढले ते पण बघून घ्या. आणि हो, जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर हा तिचे केस वाळल्यानंतरचा फोटो आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.